मिथुन राशीसाठी नजीकच्या काळात ऊर्जा कशी असेल आणि काय मार्गदर्शन आहे हे आज आपण या रीडिंगद्वारे पाहणार आहोत. नमस्कार, मी विद्या साने अनुभूती टॅरेटच्या या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. पहिलं कार्ड जे आहे ते आहे 9 ऑफ वॅन्ड. टेन ऑफ सॉर्ड, किंग ऑफ कप, पेज ऑफ पेंटॅकल, टू ऑफ कप. बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे टू ऑफ सॉर्ड. तर ही कार्ड काय सांगतायत, नजीकच्या काळात एखादी प्रेमळ व्यक्ती तुमच्या जीवनात येणार आहे किंवा ही तुमची ऊर्जा असू शकते जिथे तुम्ही सगळ्यांना प्रेम देत आहात, सगळ्यांना समजून घेत आहात, अशा एका उच्च दर्जाच्या ऊर्जेमध्ये तुम्ही येत आहात. आणि हे तुमचं कामही असू शकतं जिथे तुम्ही तुमच्या अंतर्ज्ञान शक्तीचा उपयोग करून इतरांना मार्गदर्शन करत आहात. पण एखादी व्यक्ती सुद्धा तुमच्या जीवनात येईल जी खूप प्रेमळ असेल. आणि हे कुठे होणार आहे, जिथे तुम्हाला काही प्रश्न आहेत, काय करावं नेमकं आता पुढे, अशा प्रश्नचिन्ह जिथे तुम्ही आहात, दोन विचार आहेत आणि त्यातलं काय निवडावं. तर तिथे आतापर्यंत जर तुम्ही वाट पाहत होतात, प्रतीक्षा करत होतात, तुम्ही आतापर्यंत बरीच मेहनत घेतलेली आहे. आता जे काही तुमचं ध्येय आहे ते पूर्ण होण्यासाठी थोडीशी मेहनत अजून घ्यायची आहे, थोडी तुम्हाला वाट पाहायची आहे. तर त्या तुमच्या कामामध्ये किंवा जे काही तुम्ही करत आहात त्यामध्ये ही व्यक्ती तुम्हाला मदत करू शकते. जर ही तुमची ऊर्जा असेल तर तुम्ही ह्या ऊर्जेमध्ये तुमची स्वतःची मदत करणार आहात, कारण तुम्ही सगळ्यांना समजून घेत आहात, सगळ्यांना प्रेम देत आहात. यामुळे तुमच्यामधली नकारात्मकता जातीये. हे टेन ऑफ सॉर्डचं कार्ड सांगतंय की जे पाठीमागे घडलं किंवा जी नकारात्मक ऊर्जा तुमच्या विरोधात काम करत होती, मग ती तुमच्या आतली असेल किंवा तुमच्या आसपास, पण ती ऊर्जा जी होती तिचा अंत होत आहे, ती निघून जात आहे आणि तिची जागा आता प्रेम घेत आहे. तुम्ही प्रेमाच्या ऊर्जेमध्ये इथे दिसत आहात. तुमच्या व्यवसायात एखादी नवी सुरुवात तुम्ही करत आहात आणि यामध्ये तुम्हाला तुमच्याकडे खूप सारी समृद्धी आहे आणि तिचा उपयोग तुम्ही करताय. म्हणजे जे ज्ञान त्यासाठी आवश्यक आहे, जी साधनं त्यासाठी आवश्यक आहेत, ती सगळी तुमच्याकडे असू शकतात. तुम्ही इथे समृद्ध दिसताय आणि एक नवी सुरुवात करताना दिसत आहात. टू ऑफ कपचं कार्ड आहे. तुम्ही संतुलित सुद्धा दिसताय नजीकच्या काळात. ब्रह्मांड तुम्हाला साथ देणार आहे. जोडीदाराचं सहकार्य तुम्हाला मिळणार आहे. शिवाय कपची ऊर्जा सांगते की तुमच्याकडे जे काही आहे ते तुम्ही इतरांबरोबर शेअर करत आहात. थ्री ऑफ वॅन्डचं कार्ड आहे. ते काय सांगताय की जिथे तुम्ही प्रतीक्षा करत होता तिथे आता तुम्ही ऍक्शन घेत आहात. तुमच्याकडे प्लॅन आहे की आता आपल्याला काय करायचं आहे. म्हणजे दूरदृष्टी असल्यामुळे आता जरी तुमचं जे ध्येय आहे त्यासाठी थोडे अजून कष्ट, थोडी अजून मेहनत तुम्हाला घ्यावी लागणार असली आणि इथे तुम्ही थकलेले असे दिसताय, तर तशी तुमची स्थिती असली तरी थ्री ऑफ वॅन्डचं हे कार्ड सांगतंय की नजीकच्या काळात तुम्ही उत्साहाने काम सुद्धा करताना दिसत आहात.
जे काही तुमचं ध्येय आहे त्यासाठी तुमचा उत्साह इथे चांगला दिसतोय कामाचा. सिक्स ऑफ पेंटॅकलचं एक कार्ड सांगतंय नकारात्मकता तुमच्यामधली जाते आणि तुम्ही मदत करत आहात. जे काही तुमच्याकडे आहे ते इतरांना देत आहात. कपच्या ऊर्जेमध्ये सुद्धा तुमची ही ऊर्जा जाणवते जिथे तुम्ही इतरांबरोबर आपल्याकडल्या गोष्टी शेअर करत आहात. तर इथे सुद्धा तुम्ही इतरांना मदत करत आहात. यामुळे काय होतंय तर ज्या स्थितीमध्ये तुम्ही अडकला होतात, तर त्या नकारात्मक ऊर्जेचा अंत होतोय आणि तुम्हाला मार्ग मिळतोय, तुम्हाला न्याय मिळतोय. आणि तुमच्या बाबतीत जर काही आर्थिक समस्या असेल, तर ब्रह्मांड तुमची मदत करताना इथे दिसत आहे. किंग ऑफ कपच्या ऊर्जेमध्ये तुम्ही येत असल्यामुळे नाईन ऑफ कपच्या ऊर्जेमध्ये तुम्ही दिसत आहात. म्हणजेच काय तर आरामदायी जीवन आणि खूप सारं प्रेम तुम्हाला मिळतंय. तुमचं हीलिंग खूप चांगल्या प्रकारे होत आहे नजीकच्या काळामध्ये. एम्पररचं कार्ड आलंय पेज ऑफ पेंटॅकल मध्ये. तर हे कार्ड काय सांगतंय की जे काही तुम्ही व्यवसायामध्ये नवीन करत आहात, एखादी नवी सुरुवात जिथे करत आहात, तिथे एखादी व्यक्ती तुम्हाला मदत करू शकते. ही अशी व्यक्ती असेल जी अनुभवी आहे आणि त्या कामाचा तिला अनुभव आहे. शिवाय तिचं असं स्वतःचं साम्राज्य आहे. ती अनेकांचं नेतृत्व करत आहे. तर अशी व्यक्ती तुमच्या जीवनात येईल, जी तुम्हाला हे जे काही तुम्ही नवीन सुरू करत आहात, त्यामध्ये मदत करू शकते. आणि जर ही ऊर्जा आपण तुमची पाहिली, तर इथे तुम्ही जे काही करत आहात, त्यामध्ये फोकस करून काम करत आहात. तुम्हाला म्हणजे तुम्ही अनेकांचं नेतृत्व करणार आहात आणि या दृष्टीने तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये बारकाईने काम करणं, शिस्तीत काम करणं किंवा म्हणजे या गोष्टी झाल्याच पाहिजेत. जे काही तुम्ही ठरवलं असेल, तर ते झालं पाहिजे असा आग्रह तुमचा असू शकतो. टू ऑफ कपचं कार्ड आणि त्याखाली आहे सेव्हन ऑफ कपचं कार्ड. तर ही कार्ड काय सांगतात, की जी काही भ्रमित स्थिती होती ती आता जातीये आणि तुम्ही संतुलित दिसत आहात नजीकच्या काळामध्ये. तुमच्याकडे जर खूप सारे पर्याय आहेत, की नेमकं काय करावं, तर त्या बाबतीत तुम्हाला कळतंय. कारण तुम्ही संतुलित आहात. त्यामुळे तुम्हाला स्पष्टता आहे. निर्णय घेता येतायत. सोपं जातंय तुम्हाला. नात्यांमध्ये जर तुमच्या वाट्याला दुःख आलं असेल, तर आता येणाऱ्या काळात तुम्ही खूप समृद्ध इथे दिसत आहात. अनेकांना मार्गदर्शन करताना आणि तुम्हाला खूप सारं प्रेम मिळणार आहे. म्हणजे ज्या लोकांनी तुम्हाला दुःख दिलं, त्यांच्याकडून तुम्हाला प्रेम मिळू शकतं. कारण तुम्ही आता एका उच्च पदावर काम करताना इथे दिसत आहात. शिवाय इथे द्राक्षाचे जे घड आहेत, ते तुमच्या समृद्धीला दाखवतायत. तुम्ही असं काही काम करत आहात, की जिथे अनेक प्रकारचे विषय आहेत किंवा खूप साऱ्या गोष्टी म्हणजे तुमच्याकडे जी व्यक्ती येईल, तिला काही ना काही देण्याची क्षमता तुमच्याकडे आहे. यामुळे
तुम्ही यशस्वी होत आहात. तुम्ही जे काही करत आहात ते वेगवेगळ्या दृष्टीने पाहू शकता तुम्ही. अनेक प्रकारचा अभ्यास तुम्ही केलेला असेल, अनेक प्रकारचं ज्ञान तुमच्याकडे आहे असं असू शकतं. कारण द्राक्षाचे घड म्हणजे मल्टिपल थिंग्स, म्हणजे अनेक गोष्टी. तर यामुळे तुम्ही अधिक यशस्वी होताना इथे दिसत आहात. हे सेलिब्रेशनचं कार्ड आहे. 4 ऑफ वॅन्डचं कार्ड आहे. तर सेलिब्रेशन येत आहे, यशस्वी होतात, तुमच्या इच्छा पूर्ण होत आहेत आणि हे खास करून 11/11 होऊ शकतं. 11 नोव्हेंबर तुमच्यासाठी विशेष ठरू शकते ही तारीख. एस ऑफ सॉर्डचं कार्ड आहे. हे कार्ड सांगतंय, हे कार्ड विजयाचं प्रतीक आहे. म्हणजे 11 नोव्हेंबरला तुमचा विजय होऊ शकतो. असं होऊ शकतं की जे काही तुम्ही ठरवलेलं आहे, बरेच वर्ष तुमचं त्यासाठी तुमची धडपड चालू होती आणि त्यामध्ये खूप मोठं यश तुम्हाला नोव्हेंबर मध्ये इथे मिळताना दिसतंय. यासाठी तुम्ही ऍक्शन घेत आहात. तुमच्याकडे स्पष्टता आहे त्या बाबतीत की आपण आता हे कसं करायचं. हे कुठे होतंय तर जिथे आतापर्यंत तुम्ही खूप प्रतीक्षा केली, तुम्ही बीज पेरलं पण रिझल्ट जिथे दिसत नव्हते तिथे तुम्हाला रिझल्ट दिसणार आहेत आणि नोव्हेंबर महिना तुमच्यासाठी खास ठरणार आहे. हे 10 ऑफ कपचं कार्ड सुद्धा सांगतंय की खूप सारा आनंद तुमच्या जीवनात येणार आहे. सुखी परिवार इथे दिसतोय. त्याप्रमाणे तुमची सोल फॅमिली तुमच्या बरोबर जोडली जाऊ शकते किंवा तुमच्या परिवाराला तुम्ही वेळ द्याल, कुठेतरी फिरायला जाल. इथे खूप सारा आनंद दिसतोय, सुखी जीवन दिसतंय आणि अनेक कप आहेत. तर त्याप्रमाणे इंद्रधनुष्याचे रंग असतात, त्याप्रमाणे तुमचं आयुष्य सुंदर होणार आहे आणि अनेक इच्छा तुमच्या पूर्ण होणार आहेत. 6 ऑफ कपचं हे कार्ड सांगतंय की हे तुमचं जुनं स्वप्न म्हणजे लहानपणीपासूनचं स्वप्न असू शकतं. अनेक वर्षांचं स्वप्न, अनेक वर्षांचं ध्येय असू शकतं. तुमच्या आपल्या लोकांकडनं, जुन्या लोकांकडनं तुमचं कौतुक होऊ शकतं. आणि इथे बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे 4 ऑफ सॉर्ड. हे कार्ड सांगतंय की जी प्रार्थना तुम्ही केली होती किंवा ज्याप्रमाणे इथे पहाट दिसते, नवी पहाट, त्याप्रमाणे तुमचा भाग्योदय होऊ शकतो. नोव्हेंबर महिना काहीतरी खास करणार आहे. तुमच्यासाठी खास ठरणार आहे. काय खास होणार आहे? तर 3 ऑफ पेंटॅकलचं हे कार्ड सांगतंय, की जे काही तुम्ही सगळ्यांनी मिळून भव्य-दिव्य काम केलेलं आहे किंवा जे तुम्ही करू इच्छिता अनेकांसाठी, तर त्या कामामध्ये तुम्हाला खूप मोठं यश मिळणार आहे. इथे तुम्ही मार्गदर्शन करताना दिसत आहात. अनेक जण तुमच्याकडे सल्ला घ्यायला येत आहेत किंवा तुम्ही सगळ्यांबरोबर मिळून काहीतरी करत आहात. तर असं जे काम आहे तुमचं आणि अंक आहे 3, तर हे मार्गदर्शनाचं तुमचं काम असू शकतं, शिकवण्याचं काम असू शकतं. तिथे सन कार्ड सुद्धा आलंय, तर ते कार्ड सांगतंय अनेकांचं नेतृत्व तुम्ही करत आहात. खूप सकारात्मक ऊर्जा इथे आहे आणि उत्साहाने हे काम करत आहात. आपण टी लीफच्या कार्डद्वारे पाहूया तुमच्यासाठी काय संदेश आहे. वुमनचं कार्ड आलंय, तर असं असू शकतं की जे काही तुमचं काम आहे त्या बाबतीत एखाद्या व्यक्तीशी
तुमचा संवाद होऊ शकतो, संपर्कात येऊ शकते आणि ती स्त्री असू शकते. किंग ऑफ कपचं हे कार्ड सुद्धा स्त्रीच्या ऊर्जेला, म्हणजे किंग जरी असलं तरी ती कपची ऊर्जा आहे, म्हणजे अशी व्यक्ती जी प्रेमळ आहे. हॉर्स शूच कार्ड आहे, हे गुड लकला दाखवतंय. आणि मॅरेज तर नोव्हेंबर मध्ये तुमचं कॉन्ट्रॅक्ट होऊ शकतं. मॅरेजचं हे कार्ड आनंदाला, सेलिब्रेशनला दाखवतंय आणि शिवशक्ती ऊर्जा सेलिब्रेट होणार आहे. शिवाय गुड लक तर भाग्य तुम्हाला साथ देणार आहे. जे काही तुम्ही करत आहात त्यामध्ये तुम्हाला खूप सारं प्रेम मिळणार आहे, खूप सारं यश मिळणार आहे. पिनचं हे कार्ड सांगतंय न्यू जॉब, न्यू करिअर. तर जे काही तुम्ही करत आहात त्यामध्ये संधी तुम्हाला मिळू शकते काम करण्याची, किंवा तुमच्या कामात तुमचा विस्तार होऊ शकतो. फोर लीफ क्लॉवरचं हे कार्ड सुद्धा ग्रेट गुड फॉर्च्यूनला दाखवतंय. तर हे कार्ड सुद्धा तेच सांगतंय की तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये भाग्य तुम्हाला साथ देणार आहे. सर्व बाजूने तुम्हाला सहकार्य मिळेल, सगळ्यांचं प्रेम मिळेल असं इथे दिसतंय. आणि बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे डेथ. हे कार्ड सांगतंय की तुमच्या कामाबाबत हे सगळ्या गोष्टी होणार आहेत. क्राऊनचं कार्ड बॉटमला आलंय. तर काय होणार आहे, तर त्या कामामध्ये तुम्हाला खूप सारा मान सन्मान मिळू शकतो, किंवा तुम्ही काहीतरी खास करत आहात. यामुळे अनेक जण तुमच्याकडे आकर्षित होतील. तुम्ही अनेकांचं नेतृत्व कराल. एखाद्या राजाच्या भूमिकेप्रमाणे तुमचं काम असू शकतं. अनेकांचं नेतृत्व, अनेकांची काळजी घेणं त्याप्रमाणे. आणि सन कार्ड सुद्धा हेच सांगते. सन म्हणजे राजा. अंक 1 आहे, तर तो अनेकांचं नेतृत्व करतो आणि अनेकांना दिशा सुद्धा दाखवतो. तो जे सांगेल ते प्रमाण होऊ शकतं, किंवा ते अनेकांना मान्य असतं. त्याप्रमाणे तुम्ही जे सांगताय ते इतरांसाठी फार महत्वाचं असू शकतं. मार्गदर्शनासाठी कार्ड काय आहे? टू ऑफ पेंटॅकल. तर हे कार्ड सांगतंय की तुम्हाला 2 गोष्टींमध्ये बॅलन्स ठेवायचा आहे. ह्या 2 गोष्टी कोणत्याही असू शकतात. तुम्ही तुमच्या कामात आणि तुमचं घरच्या जबाबदाऱ्या, किंवा तुमच्या मनाची स्थिती, तुमच्या 2 अशा गोष्टी जिथे तुमची कसरत होते तिथे तुम्हाला संतुलन ठेवायचं आहे. हे कार्ड सुद्धा हेच सांगते की जिथे तुमचा संघर्ष होतोय तिथे तुम्ही संतुलित राहिलात तर तुम्हाला मार्ग मिळू शकतो. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.